नमस्कार, वर्षाज रेसिपीज या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत। आज आपण आवळा कॅन्डी तयार करणार आहोत। तर ही आवळा कॅन्डी कशी तयार केली यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून घ्या। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा। तसेच मी तयार केलेली आवळा कॅन्डी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राइब करून समोर दिलेले बेल आयकॉन प्रेस करून घ्या। वळूया आपण आपल्या या रेसिपीकडे। बाजारामध्ये मिळते तशीच सेम आवळा कॅन्डी आज आपण घरच्या घरी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तयार करणार आहोत। त्यासाठी तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून घ्या। तर आवळा कॅन्डी तयार करण्यासाठी इथं मी 1 किलो आवळे घेतलेले आहेत। तर बघा, तुम्ही पाहू शकता आवळे असे मोठे मोठे घ्यायचे आहेत। गावरान आवळे आपल्याला वापरायचे नाहीत। कॅन्डी तयार करण्यासाठी असे मोठे आवळेच आपल्याला लागणार आहेत। तर आवळ्यांवर काही डाग वगैरे पडले होते, त्यामुळे मी आवळ्यांच्या वरची साल काढून घेतलेली आहे आणि जे आवळे चांगले होते ते तसेच ठेवलेले। तर खराब आवळ्यांच्या वरची साल काढल्यामुळे आता आवळ्यांचं वजन थोडंसं कमी झालेलं आहे। हे सर्व आवळे धुवून स्वच्छ पुसून नंतर साल काढून घेतलेली आहे। पाणी उकळायला ठेवलेलं होतं। आता पाणी चांगलं गरम झालेलं आहे। पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला हे एका चाळणीमध्ये अशा पद्धतीने वाफवण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत। तर यांची वाफ काढण्यासाठी आपल्याला साधारण 25 ते 30 मिनिट वेळ लागणार आहे। पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर कमी गॅस करून मी हे आवळे 25 ते 30 मिनिटांसाठी वाफवून घेतलेले आहेत। तर तुम्ही बघू शकता की इथं 25 ते 30 मिनिटानंतर आवळ्यांना दणदणीत वाफ बसलेली आहे आणि आवळे पूर्णपणे शिजून तयार झालेले आहेत। तर काटेच्या चमच्याने अशा पद्धतीने चेक करून घ्यायचं आणि एकदम मऊ असे हे आपले आवळे शिजून तयार झालेले आहेत। तर आता आपण हे बाजूला काढून घेऊया। आता तुम्ही पाहू शकता हे आवळे गरम आहेत, तोपर्यंतच मी एक आवळा तुम्हाला बोटांनी थोडासा हलका प्रेस करून दाखवत आहे। तर एकदम मस्त अशा याच्या फोडी तयार होत आहेत, म्हणजे आवळा चांगला शिजून तयार झालेला आहे। आता आवळे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला यांच्या सगळ्या फोडी वेगवेगळ्या करून घ्यायच्यात। जर मध्ये काही खराब वगैरे असेल तर ते आपल्याला तिथेच काढून टाकायचं आहे। तर बघा, एकदम छान अशा सुटसुटीत मोकळ्या मोकळ्या या फोडी झालेल्या आहेत आणि आवळे खूप मस्त असे शिजलेले आहेत। आता आवळे पूर्णपणे सोलून झाल्यानंतर आपण जी काही वरची साल काढली होती किंवा मध्ये किडका भाग वगैरे निघालेला असेल तर तो, आणि आपण ज्या काही बिया काढलेल्या आहेत, हे सगळं वजन बाजूला काढून 1 किलो घेतलेल्या आवळ्यांचं प्रमाण इथं 1.25 किलो एवढं झालेलं आहे। तर आता बघा, या फोडी पूर्ण 1.25 किलो एवढ्या वजनाच्या तयार झालेल्या आहेत। आणि आता 1.25 किलो आवळ्यासाठी मी इथं अर्धा किलो साखर घेतलेली। तर ही साखर आता आपल्याला या फोडीवर टाकून घ्यायची आहे आणि ही हलक्या हातानं आपल्याला या आवळ्यामध्ये मिक्स करून घ्यायची। साखरेऐवजी पिठी साखर वापरली तरीही चालते। तर बघा, इथं आवळ्यांच्या फोडीमध्ये आपण साखर मिक्स करत आहोत, तोपर्यंतच या साखरेला ओलावा सुटलेला आहे, म्हणजे साखर पूर्णपणे ओली होत आहे। आणि आता आपल्याला हे पूर्णपणे मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला हे झाकून ठेवून घ्यायचं आहे। तर बघा, साधारणपणे आपल्याला 2 ते 3 दिवस या आवळ्याच्या फोडी अशाच ठेवून घ्यायच्या आहेत। पण मी तुम्हाला लगेचच एका दिवसानंतर म्हणजेच एका रात्रीनंतर तुम्हाला मी दाखवत आहे। साखरेचा पाक पूर्णपणे तयार झालेला आहे, पूर्ण साखर विरघळली आहे। तर इथं लक्षात असू द्या, आपल्याला थोडंही पाण्याचा इथं वापर करायचा नाही, आपोआप या साखरेचा पाक तयार होतो। अशा पद्धतीने आपल्याला या फोडी अधूनमधून हलवून घ्यायच्या आहेत। 2 ते 3 दिवसामध्ये 2 ते 3 वेळेस आपल्याला यांना चांगलं खालीवरी करून मिक्स करून घ्यायचं आहे। आणि ज्या वेळेस आपण हे परत ठेवून देऊ त्यावेळेस आपल्याला या आवळ्याच्या फोडी पूर्णपणे पाकामध्येच भिजून राहतील अशा पद्धतीने ठेवून द्यायचे, नाहीतर मग या फोडींना बुरशी येते। तर बघा, 3 दिवसानंतर या आवळ्यांच्या फोडींचा रंग पूर्णपणे पांढरा झालेला आहे। तुम्ही बघू शकता, बाजारामध्ये जशी आवळा कॅन्डी तयार होते तशाच पद्धतीने आपली ही कॅन्डी तयार होत आहे। यांच्या रंगावरूनच आपल्याला समजते। एकदम मस्त पांढऱ्या शुभ्र आणि रसरशीत अशा आवळ्याच्या फोडी इथं तयार दिसत आहेत। आता या आवळ्याच्या फोडीमधील पाक आपल्याला वेगळा करायचा आहे। तर त्यासाठी आपल्याला परत चाळणी घ्यायची आहे आणि चाळणीमध्ये या फोडी ओतून साखरेचा पाक आणि या आवळ्याच्या फोडी वेगवेगळ्या करायच्यात। तर खाली जो उरलेला पाक आहे तो आपल्याला सरबत म्हणून सुद्धा वापरता येतो। तर दररोज 1 ग्लास पाण्यामध्ये 2 ते 3 चमचे हा आवळ्याचा रस आपण मिक्स करून घ्यायचा। तर बघा, आता आपण ही कॅन्डी वाळवून घेणार आहोत। त्यासाठी एक पसरट ताट घ्यायचं आहे, त्यामध्ये एक कपडा घालून त्यावर आपल्याला ह्या आवळ्याच्या फोडी घालायच्यात। तर पूर्ण पाक आपल्याला इथं नितळून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला या फोडी या कपड्यावर अशा पसरवून घ्यायच्यात। तर होता होईल तेवढं चांगल्या मोकळ्या सुटसुटीतच या फोडी आपल्याला पसरवून घ्यायच्यात। तर मी सुरुवातीला 1 दिवस या ताटामध्ये अशा कपड्यावरच
वाळवून घेणार आहे. म्हणजे आता ह्या फोडी ओल्या आहेत त्यामुळे यांना धूळ कचरा वगैरे चिकटण्याची दाट शक्यता असते, तसेच मुंग्या वगैरे पण लागण्याची शक्यता असते. त्यामुळे एक दिवस पूर्णपणे अशा झाकून आपल्याला या उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत आणि नंतर एखादा 2 दिवस आपल्याला या कपडा काढून नंतर एखाद्या चाळणीमध्ये वाळवून घ्यायच्यात. तर बघा छान अशा फोडी इथं वाळून तयार झालेल्या आहेत आणि कँडी एकदम मस्त पांढरी शुभ्र अशी दिसत आहे. तुम्हाला एक फोडून दाखवते. तर बघा एकदम सॉफ्ट अशी इथं आवळा कँडी तयार झालेली आहे. आता ही आवळा कँडी बाजारात मिळते तशीच दिसण्यासाठी आपल्याला एक गोष्ट करायची आहे. त्यासाठी एक पसरट भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडीशी पिठी साखर घालून घ्यायची आहे आणि ही पिठी साखर घातल्यानंतर आपण ज्या आवळा कँडी तयार केलेल्या आहेत त्या यावरती आपल्याला घालून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला परत यावरून थोडीशी पिठी साखर घालून घ्यायची आणि याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचे. तर बाजारामध्ये जशी आवळा कँडी मिळते सेम तशीच आवळा कँडी इथं आपली दिसायला सुद्धा आणि चवीला सुद्धा तयार होते. एकदम मस्त परफेक्ट अशी आवळा कँडी इथं आपली आता तयार होत आहे. सर्व आवळ्याच्या फोडींना पिठी साखर लागेल अशा पद्धतीने आपल्याला ही आवळा कँडी चांगली व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि तुम्ही पाहू शकता एकदम भारी अशी पांढरी शुभ्र आवळा कँडी इथं आपली तयार झालेली आहे. आता या आवळा कँडीमधील पिठी साखर आपल्याला परत चाळणीमध्ये घालून चाळून बाजूला करून घ्यायची आहे आणि एकदम मस्त परफेक्ट अशी आवळा कँडी इथं आपण तयार केलेली आहे. तर हवाबंद डब्यामध्ये आपण ही फ्रीजमध्ये साधारण 5 ते 6 महिन्यासाठी आरामात टिकवून ठेवू शकतो. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून समोर दिलेले बेल आयकॉन प्रेस करून घ्या. पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपी सहित. तोपर्यंत व्हिडिओज पाहत राहा. बाय बाय.